निकाल रही हो? वो कैसे कैसे ले जाएगा कोई?
जय श्री माताजी. माझ्या बंधू आणि भगिनींनो, आजच्या सॅटर्डेच्या मराठी ध्यानामध्ये आपलं स्वागत आहे. निंबाळकर दादा. हॅलो, माझा आवाज येतोय का? Yes, Vikrant. Yes, we heard. Yeah. हो हो हो. Thank you. दादा, आपण चालू करू शकतो ध्यान. दादा, तुमचा माईक बंद आहे. माईक चालू करा. तुमचा माईक बंद आहे. अनम्यूट करू का मी? तुझा नाही विक्रांत, दादांचा तो. मग दादांचा माईक म्यूट आहे. हा, जय श्री माताजी. या जय श्री माताजी दादा. या तुमचा माईक दादा बोला बरं तुम्ही. हा, आता बोलतोय आता. येस, ऐकू येता. ओके, येस, हा, चालेल. जय श्री माताजी. गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. आवाज येतोय माझा? येस येस येस, येतोय दादा. थँक्यू. आशा आहे की आपण घरी नियमितपणे या निष्क्रिय पद्धतीने ध्यान करत असाल. सकाळचं ध्यान म्हणजे काय, तर स्वतःकडे पाहणे आणि स्वतःला करेक्ट करणे, हा त्याचा अर्थ आहे. श्रीमाताजी बऱ्याच वेळा म्हणतात पहा की तुम्ही काही करायचं नाही, म्हणजे ध्यान म्हणजे काही न करणे. म्हणजेच काय की आपलं प्रकाशित चित्त आपल्या चक्रांवर आणि नाडींवर ठेवणे, हा त्याचा अर्थ आहे. आपल्या हाताच्या लहरीच्या लक्ष द्या सर्वांनी. दुसऱ्या इंग्लिश कोणी बोलणार आहे का त्याच्यात? सगळे मराठीच आहेत का? हॅलो, येस येस येस, मराठीत आहेत सगळे. मराठीच आहेत ना? कारण मध्ये काही इंग्लिश आवाज येत होते म्हणून वाटलं. 1 सेकंड. नाही, सगळे आपले मराठीचेच आहेत. मराठीच आहेत. का प्रॉब्लेम? ठीक आहे, ठीक ठीक. चैतन्य लहरीकडे लक्ष द्या. हातावर जी चक्र आहेत, पूर्णपणे प्रसन्न चित्त होऊन बसायचंय ध्यानाला. मूलाधार चक्र, दोन्ही हाताच्या मूलाधार चक्रावर लक्ष द्या. नाभी चक्र, स्वाधिष्ठान चक्र, भवसागर, हार्ट चक्र, विशुद्धी चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्त्रार चक्र. सिमिलरली आपल्या ब्रेन मध्ये जे काही चक्र आहेत तिथे लक्ष द्यायचं. तर आपल्या उजव्या हाताच्या 3 बोटाचा उपयोग करायचा. विशुद्धी फिंगर, नाभी फिंगर,
आणि हा गॅप फिंगर. पाठीमागं मूलाधार चक्रावर प्रेस करायचं. त्याच्यावर स्वाधिष्ठान चक्र आहे तिथं प्रेस करायचं. त्याच्यावर नाभी चक्र आहे तिथं प्रेस करायचं. बरोबर टाळूच्या खाली अनाहत चक्र आहे तिथं प्रेस करायचं. पुढं कपाळावर जिथं केस चालू होतं तिथं विशुद्धी चक्र आहे तिथं प्रेस करायचं. आज्ञा चक्राच्या फिंगरने आज्ञा चक्र प्रेस करून फिरवायचंय. सहस्त्रार चक्र पुन्हा 3 बोट वरती ठेवायची आणि प्रेस करायचे. आता उजवा हात समोर, आपली स्थिती पहा. तुम्हाला जाणवेल की पूर्णपणे तुम्ही बॅलन्स झालेला आहात. आता कुंडलीने बांधून बंधन घ्यायचं. दोन्ही हात आता भूमी मातेवर ठेवायचे आणि आपण गणपती अथर्वशीर्ष ऐकणार आहोत. आणि हे गणपती अथर्वशीर्ष ऐकताना आपलं लक्ष हात आणि भूमी माता याच्यामध्ये ठेवायचं आणि दोन्ही हातांच्या चक्रांवर ठेवायचं. काही करायचं नाही आपण, पण फक्त चैतन्याची अनुभूती घ्यायची. श्री गणेश अथर्व शीर्षम. ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानमवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं त्वत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमिष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति. त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूल
मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरों गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारपरतरः अर्धेन्दुलसितं तारेण ऋद्धम् एतत्तव मनुस्वरूपं गकारपूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्त्यरूपं बिन्दुरुत्तररूपं नादसन्धानं संहिता सन्धिः सैषा गणेशविद्या गणकऋषिः निच्छृद्गायत्री छन्दः गणपतिर्देवता ॐ गं गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं रदञ्च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते लम्बोदरायैकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः। दोन्ही हात समोर घ्यायचे. आपण काही न करता तो आपल्याला जाणवेल की आपल्यामध्ये संतुलन आलेलं आहे. दोन्ही हातातनं इक्वल व्हायब्रेशन्स वाहत आहेत. पूर्णपणे चित्त मूलाधार चक्रावर ठेवायचं. श्री गणेशांना प्रार्थना करूया. हे श्री गणेशा, कृपा करून आम्हाला परमतत्वापर्यंत संपूर्ण मार्गदर्शन करावे. आम्ही सर्व साधक परमतत्व प्राप्त करू इच्छितो आहे. श्री मातांना प्रार्थना करूया आपण. परमपूज्य श्री माताजी, सत्याला ओळखण्याची, सत्य आत्मसात करण्याची व सत्यामध्ये राहण्याची पात्रता आपण आम्हाला द्या. आपण आपल्या साक्षी भावातनं आज्ञाचक्राकडे पाहायचंय. आपल्याला इगोच्या वर जायचंय. उजवा हात जमिनीवर ठेवायचा. आपल्याला इच्छाशक्ती दिली श्री माताजींनी.
आपल्या इच्छाच इतक्या आता महान व्हायला पाहिजेत, नॉबल व्हायला पाहिजेत. हृदयापासून प्रार्थना करा सर्वांनी. परमपूज्य श्री माताजी, मी सत्य जाणून घेऊ इच्छित आहे. डाव्या बाजूच्या प्रॉब्लेम मधनं मला मुक्त करा. सर्व प्रकारच्या समस्याच्या वर आम्हाला घेऊन चला. मी एक शाश्वत आत्मा आहे आणि परमतत्व मिळवू इच्छित आहे. परमपूज्य श्री माताजी, आमच्या डाव्या बाजूच्या बाधांना पण नष्ट करा. आपण हात एक समोर ठेवलेलाच आहे. थोडक्यात आपण परमेश्वराच्या समोर एक्सपोज व्हायचं आहे. थोडक्यात म्हणजे हात पसरायचे. आपण काय होते तिकडे लक्ष द्यायचंय. आपण आपलं लक्ष आता चैतन्य लहरीकडे फक्त हवंय. उजवात समोर, डावात आकाशाकडे प्रार्थना करायची. परमपूज्य श्री माताजी, आपण जे आम्हाला दिले ते आम्हाला स्वीकार आहे. तुमचे प्लॅनिंग आम्हाला मंजूर आहे. आम्हाला मिथ्या स्वीकार करण्याची क्षमता द्या. आपल्या इच्छेचं आम्ही माध्यम बनवू इच्छित आहे. डावात समोर, उजवात कपाळावर प्रार्थना करायची. परमपूज्य श्री माताजी, आमच्यातील जुने संस्कार, सर्व क्रिया इत्यादी मी काहीच नाहीये, आपणच करता आहात. आम्हाला सीमितच्या पलीकडे घेऊन चला. ही असीमित करा. आपण प्रसन्न चित्त राहायचंय. कुठल्याही प्रकारचं नैराश्य ठेवायचं नाही आपल्याला. आता उजवात समोर, आता उजवात लेफ्ट स्वाधिष्ठानावर. परमपूज्य श्री माताजी, कृपा करून आम्हाला निर्मल विद्येमध्ये पारंगत बनवा. म्हणजे आम्ही सदैव आपल्या चरणाशी राहू. सत्यामध्ये आम्हाला स्थापित करा. म्हणजे आपले स्वप्न आम्ही साकार करू शकू. आम्हाला शुद्ध विद्या द्या. कृपा करून आपण आम्हाला निरीच्छ बनवा. डिझायरलेस बनवा. उजवात समोर, डावात लिव्हरवर आपलं चित्त विचारांच्याकडे देऊ नका. हे चित्त आपलं उत्थानाकडेच हवंय. मनात विचार येत असेल तर डोळे उघडा, श्रीमातांच्या चरणाकडे पहा. नॉर्मली आमचं चित्त अटॅचमेंटकडे, सांसारिक इच्छाकडे राहत. आम्हाला त्रास देणाऱ्या सर्व गोष्टी या मिथ्या आहेत. श्री माताजी, कृपा करून आमच्या चित्तामध्ये यावे. आमचं चित्त हे प्रकाशित होऊ द्यात. आणि प्रकाशित चित्त हे ब्रह्मचैतन्यात लीन होऊ. डावात पुढे घ्या. स्वतःकडे पाहायचंय. आता आपण स्वतःच्या चेहऱ्याकडे पाहायचंय. कोणते विचार आम्हाला त्रास देत आहेत तिकडे लक्ष द्या. थोडक्यात साक्षी भावाने आता बघायचंय आपण आपल्याकडेच, येणाऱ्या विचारांच्याकडे सुद्धा.
कोणालाही आपल्याला दोष द्यायचा नाही. कोणत्याही परिस्थितीला किंवा व्यक्तीला आपल्याला दोष द्यायचा नाही. नकारात्मकता आपली टेस्टिंग करत असते पहा. ती दोन पद्धतीने कार्य करते. एक म्हणजे आपलं चित्त विचलित करते आणि दुसरं म्हणजे आपला विश्वास तोडून टाकते. आपण जर अविश्वास दाखवला तर परम चैतन्य किंवा आपण देवांचे गण म्हणू ते आपल्याला मदत करत नाहीत. लक्ष विचारांच्याकडे पाहिजे आपलं. आपल्या सहस्त्रार चक्राकडे लक्ष द्यायचं. परमपूज्य श्री माताजी, कृपा करून आपण आम्हाला निर्विचारिता द्या. निर्विचार साक्षातचा मंत्र म्हणायचा आहे. ओम त्वमेव साक्षात श्री निर्विचार साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देव्ये नमो नमः. अजून 2 वेळेला हाच मंत्र म्हणायचा. ओम त्वमेव साक्षात श्री निर्विचार साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देव्ये नमो नमः. ओम त्वमेव साक्षात श्री निर्विचार साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देव्ये नमो नमः. आता आपल्या चक्रांच्याकडे लक्ष द्या. कुठलं चक्र पकडलंय असं तुम्हाला जाणवत आहे पहा. नाभी चक्र दाखवत आहे तर तिथला मंत्र म्हणू शकतो. ओम त्वमेव साक्षात श्री लक्ष्मी नारायण साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देव्ये नमो नमः. अजून कुठलं चक्र जाणवत आहे पहा. हार्ट थोडं दाखवत आहे पहा. ओम त्वमेव साक्षात श्री जगदंबा साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देव्ये नमो नमः. परमेश्वर हाच खरं महत अहंकार आहे. महत अहंकारचा मंत्र म्हणूया. ओम त्वमेव साक्षात श्री महत अहंकार साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देव्ये नमो नमः. ओम त्वमेव साक्षात श्री महत अहंकार साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देव्ये नमो नमः. ओम त्वमेव साक्षात श्री महत अहंकार साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देव्ये नमो. चित्ताचा सहस्त्र चक्रावर उजवा सहस्त्र चक्रावर दाबून फिरवायचा. तिसरा महामंत्र म्हणायचा आहे. ओम त्वमेव साक्षात श्री कल्की साक्षात श्री सहस्त्रार स्वामिने मोक्षप्रदायिने माताजी श्री निर्मला देव्ये नमो नमः. उजवा थोडा वर उचलायचा आहे. टाळू आणि हात ह्याच्यामध्ये आपलं लक्ष हवं आहे.
उजवा हात आता समोर ठेवायचा. चित्त सहस्रा चक्रावर प्रार्थना करायची. परमपूज्य श्री माताजी, कृपा करून आमच्या सहस्रा चक्राच्या सर्व पाकळ्या ओपन करा, म्हणजे त्यातून परम चैतन्य आतमध्ये येईल. आमचा ब्रेन तसेच सर्व नसा संस्था या प्रकाशित. परमपूज्य श्री माताजी, परम चैतन्याच्या सूक्ष्मतेद्वारे आमची चक्र अधिकाधिक ओपन आउट होऊ देत, म्हणजे कुंडलिनीचे अधिक धागे वर येतील. आता आपलं चित्त हे प्रकाशित झालेलं आहे. हे सर्व चक्रांवर नेऊ शकतो, नाडींवर नेऊ शकतो. इडा नाडीपासून सुरुवात करू, बॅक आज्ञापासून. डोळे स्थिर ठेवायचे आणि बॅक आज्ञामध्ये चित्त मूव्ह करायचं. डोक्याची उजवी बाजू अर्धी, डाव्या खांद्यापर्यंत, लेफ्ट विशुद्धीपर्यंत. चित्त खाली घ्यायचं, लेफ्ट हार्ट. लेफ्ट भवसागर. लेफ्ट नाभी. लेफ्ट स्वादिष्टान. लेफ्ट मूलाधार. चित्ताचा पिंगला नाडीवर, डोक्याची डावी बाजू अर्धी, हातून चित्त मूव्ह करायचं. कपाळाचा पुढचा भाग, हातून चित्त न्यायचं. श्री चक्रापर्यंत, राईट विशुद्धी, उजव्या खांद्यापर्यंत. राईट हार्ट. राईट भवसागर. राईट नाभी. राईट स्वादिष्ठान. आधार. आता सुषुम्ना नाडीतनं चित्त घ्यायचंय आपल्याला. दोन्ही हाताचं मूलाधार आणि पाठीमाग मणक्याच्या खाली मूलाधार, चित्त न्यायचंय तिथे. दोन्ही हाताचं नाभी चक्र आणि आपलं नाभी. दोन्ही हाताचं स्वादिष्ठान चक्र, अंगठे आणि आपलं स्वादिष्ठान चक्र.
हाताच्या तळव्याचा बाहेरचा भाग भवसागर, डावी बाजू, उजवी बाजू आणि पोटाचा भाग. दोन्ही हाताची करंगळी आणि हृदय चक्र. डावी बाजू, उजवी बाजू, मध्य बाजू. दोन्ही हाताचे इंडेक्स फिंगर डाव्या खांद्यापासून इकडे उजव्या खांद्यापर्यंत, उजव्या खांद्यापासून मध्यापर्यंत. इथे विशुद्धी चक्राला प्रार्थना करूया आपण. परमपूज्य श्री माताजी, कृपा करून ध्यानामध्ये आम्हाला सतर्कता द्या. आम्हाला वर्तमान स्थितीत ठेवा. उजव्या हाताच्या इंडेक्स फिंगरने हंसा चक्र प्रेस करायचं. परमपूज्य श्री माताजी, कृपा करून आमच्यामध्ये दैवी सुज्ञता द्या. कपाळाचा बाहेरचा भाग, डोक्याची डावी बाजू अर्धी बाहेरून, डोक्याची उजवी बाजू अर्धी बाहेरून चित्त द्यायचं. बॅक आर्क्या, एकादश रुद्रचं स्थान, सहस्त्रार चक्र आणि अभाव सहस्त्रार चक्र. सहस्त्रार चक्राच्या वर 2 इंच अंदाजे अंतर ठेवून हात ठेवायचा. आपल्याला जाणवेल की सहस्त्रार चक्र उघडलेले आहे. उजवा हात समोर, प्रार्थना. परमपूज्य श्री माताजी, कृपा करून आमची बुद्धी अलोकित करा व ब्रेन हा अनलिमिटेड बनवा. कृपा करून आम्हाला विचारांच्या पलीकड, बुद्धीच्या पलीकड, मनाच्या पलीकड घेऊन चला. आम्हाला अतीत स्थितीच्या पुढं शिवस्थितीमध्ये एस्टॅब्लिश करा. आपल्या कृपेत आमचा आत्मा हा प्रकाशित होऊ द्यात आणि प्रकाशित आत्मा आमच्या ब्रेन मध्ये येऊ द्यात. आपल्या स्थितीकडे लक्ष द्या. पूर्णपणे निर्विचार स्थिती मिळाली आपल्याला. कोणताही विचार नाही पहा. बिलकुल शांत वाटतंय आपल्याला. बाहेर जशी शांतता आहे तशी आतमध्ये पण शांतता आहे. बाहेर परम चैतन्य आहे, आतमध्ये पण आहे. पूर्णपणे आपण
परमचैतन्याशी एकरूप झालेलो आहोत. घरी ध्यान करत असताना सुद्धा ही स्थिती आपल्याला टिकवायची पुढं. ध्यान, धारणा आणि समाधी. धारणा म्हणजे सस्टेनन्स. चित्त सहस्त्राचक्राच्या वर आपण आता परमपूज्य श्री माता यांची अमृतवाणी ऐकणार आहोत. आपण सर्व इथे एकत्र आलात आणि ह्यांच्याबरोबर समागम केला, यांची एवढी सेवा केली, संतांची सेवा केली, त्याबद्दल हे सगळे आपले फार 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 आभारी आहेत. फार मेहनत केली आपण, त्याबद्दल किती आभार द्यावे ते समजत नाही. पण तुमच्यासाठी हे लोक फोटोज आणखीन काय काय घेऊन आले आहेत, ते नंतर पूजेनंतर आम्ही सगळ्यांना देऊ. दुसरं म्हणजे असं आहे की काल जे प्रोग्राम मध्ये गाणं म्हटलं, आणखीन त्याशिवाय जे डान्स वगैरे केले, त्यांनी फार या लोकांना आनंद झाला. आणि त्याबद्दल सुद्धा त्यांनी सांगितलंय की माताजी तुम्ही आमच्यातर्फे त्यांना मराठी भाषेमध्ये त्यांचे आभार माना. विशेषतः विद्यापीठाच्या लोकांनी एवढी मेहनत करून इतकं सुंदर सगळा काही प्रोग्राम दिला, त्याबद्दल खरोखर त्यांना फार कौतुक वाटलं. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की विद्यापीठाच्या लोकांनी थोडासा माझ्या कार्याला हातभार लावण्याचा, पुरुषांनी असा विचार केला पाहिजे की ह्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आम्ही जातो. अस्तगावला गेलो होतो, नंतर आपल्याला माहिती आहे की गाणोरी गावाला गेलो होतो, संगमनेरला गेलो होतो आणि श्रीरामपूरला सुद्धा पुष्कळ लोक आले. ह्या ठिकाणी तुम्ही लोकांनी आपापसात वाटून घेतलं पाहिजे. धुमाळ तर फार मेहनत करता, त्यांनी किती मेहनत केली, इतकं टिकून ठेवलं सहयोगाला. एकट्या माणसांनी आपल्यावर घेऊन खर्च करून सगळं व्यवस्थित त्यांनी सहयोगाला मांडून घेतलं, शहाणपण धरून. तसंच सर्वांनी आपल्या खांद्यावर त्याच्या जबाबदाऱ्या घेतल्या पाहिजेत, कारण हे परमेश्वराचं कार्य. अशी संधी कुणाला मिळाली की परमेश्वराची शक्ती आणि परमेश्वराचं कार्य करायला मिळते, तेव्हा कोणत्याही वर्चस्वाची किंवा सत्तेची किंवा पैशाची अशी हाव न धरताना परमेश्वराची हाव धरूनच आपण ह्या कार्याला लागलं पाहिजे. आणि सगळी आपल्यामध्ये व्यवस्था तुम्ही करून घ्या. कोणत्या गावाला आम्ही जाऊ, कोणत्या गावाला कोण जाईल, त्याची सगळी व्यवस्था करून घ्यायची, वाटणी करून घ्यायची. आणि आता कुंभोजकर साहेब आहेत, त्यांना मी म्हणते की त्यांनी इकडे लक्ष घालावं आणि प्रत्येकाकडे लक्ष घालावं. प्रत्येकामध्ये ह्या वस्तू म्हणजे ह्या वेगळ्या वेगळ्या जागा ठिकाणं वाटून द्यावी. तसंच ह्याच्यापूर्वी आम्ही आरडगावला गेलो होतो, उसळवाडीला गेलो होतो आणि पुष्कळ ठिकाणी गेलेलो. ते ह्याचं रेणुका देवीचं स्थान कोणचं बरं, मानोरीला गेलो होतो. आणखीन अशा रीतीने अनेक ठिकाणी गेलेले आहोत. तेव्हा मुख्य कार्य केलेलं आहे, पण ह्या सर्व कार्यामध्ये अजून सुसंगता, समग्रता आलेली नाही. ती तुम्ही लोक करू शकता. आठवड्यातनं एक दिवस तरी काढून एक आपलं सेंटर जिथे आपल्याला चालवायचं असेल, जिथलं तुम्हाला पटत असेल ते घेऊन तुम्ही तिथे जाऊ शकता. बायकांनी जावं, तिथे थोडीशी गाणी म्हणावीत, लोकांना बोलवावं. भजनाच्या आणि पुष्कळ लोक येतात. बायकांनी जर भजनं म्हटली जाऊन तर पुष्कळ लोक आकर्षित होतील. भजनाचा प्रोग्राम आहे या म्हणून. जर तुम्ही एका आठवड्यात एक दिवस जरी गेलात तरी सुद्धा पुष्कळ कार्य होण्यासारखं आहे. आपापसात वाटून घ्यावे, वेगळं वेगळं कार्य. सहयोगाला दोन अंग आहेत.
की आतून आपली कुंडलिनी आधी वाढवली पाहिजे, कुंडलिनी उचलली पाहिजे, त्याच्यासाठी ध्यान केलं पाहिजे. पण दिवा लावून करायचं काय? जर दिवा लावून तुम्ही कुठेतरी अंतराळात ठेवला त्याचा फायदा काय? ख्रिस्तानी असं स्पष्ट म्हटलंय की दिवा लावून कोणी दिवठणी खाली ठेवत नाही, त्याच्यावर ठेवत, मापाखाली ठेवत नाही. तसंच आहे की हा तुमचा जो दिवा परमेश्वराने लावून दिलेला आहे त्याचा प्रकाश तुम्हाला दुसऱ्यांना दिला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही याचा प्रकाश दुसऱ्यांना द्याल तेव्हाच तुम्हाला खरोखर आनंद मिळेल. आणि त्या आनंदाचं एक सर्कल असतं. आता मी सृष्टीमध्ये जर आपल्याला समजावून सांगितलं तर लक्षात येईल. सृष्टीमध्ये कसं सर्कल आहे की आता तुम्ही एक बी पेरलं समजा, किंवा आता हे तुमचं शेत तयार झालं. हे शेत तयार झालं, ह्या शेताची पानं किंवा झाडाची पानं गळून पडतात. ते कशाला? कारण त्याच्यामध्ये नायट्रोजन असतं. ते नायट्रोजन परत पृथ्वी तत्वात गेलं पाहिजे. बरं, परत झाडाची पानं का गळून पडायची? कारण हिवाळ्यामध्ये सूर्य कमी असतो म्हणून ते गळून पडतात. आणि गळून पडल्यानंतर तो सूर्य जो असतो तोही त्या जमिनीला चांगला तापवतो. त्याच्यानंतर ती जी पानं गळून पडतात त्याच्या ज्या नायट्रोजननी प्लावित झालेल्या भूमी आहेत त्या परत सकस होतात. त्याला सकसपणा आला म्हणजे परत त्याच्यामध्ये तुम्ही चांगली लागवड करू शकता. तसंच सहयोगाचं आहे की तुम्ही आपल्यामध्ये आधी शक्ती संचय केला आणि आपली शक्ती वाढवून घेतली, तुमच्यामध्ये शक्ती आली, त्याने तुम्ही स्वतःला उत्तम करून घेतलं, तुमच्यामध्ये सवयी सुटल्या, तुम्ही अगदी स्वतःचे कर्णधार झाले. त्याच्यानंतर मग दुसऱ्यांना दिलं की ते जे दिलेलं आहे ते परत आपल्याला मिळतं. जसे समुद्रातनं ढग उठून आकाशात जातात, एवढी मेहनत कशाला? ते सगळ्या जगाला पाणी देतात आणि त्याच्यानंतर नद्यातनं वाहून परत त्या समुद्रात येतात. तसंच आहे, जे तुम्ही देता ते सगळ्यांचं भलं करून जसंच्या तसं परत तुम्हाला मिळतं. आणि त्याचा जो आनंद आहे ते बघण्याचं ते दृश्य म्हणजे ते तुमचं व्यक्तित्वच आहे. तुम्ही जे करता त्याचं बाहेर व्यक्तित्व दिसतंय की तुम्ही हे काय भलं केलं ते तुम्हाला दिसणार कसं? हा तुमचा जसं काही आरसा आहे, तुमच्या जीवनाचा आरसा आहे की तुम्ही कसं बाहेर ते केलेलं आहे. पण त्यात मुख्य म्हणजे सुज्ञपणा पाहिजे. मी काहीतरी शिष्ट आहे, मी काहीतरी चिडचिड करू शकते, मी काहीतरी बोलू शकते, किंवा माझ्यामध्ये काहीतरी विशेष एक वक्तृत्व आहे, किंवा माझ्यामध्ये फार पांडित्य आहे, किंवा मला फार काहीतरी जास्त येतं, मला कलाकार आहे, काही पण अशी कल्पना असली की काही होणार. मी फक्त एक सहयोगी आणि परमेश्वराच्या मी कार्यालयात निघालो, मला वेळ नाही इतर गोष्टी करण्याला, मी परमेश्वराच्या कार्यालयात निघालो. हे परमेश्वराचं कार्य मी करत आहे, ते सगळ्यात महत्वाचं कार्य, त्या पलीकडे काहीच महत्वाचं नाही असं ठरवून जर तुम्ही निघाला आणि त्या समजूतदारपणाने जर तुम्ही स्वतःचं चित्र कसं बनवायचं बा उत्तम बनलं पाहिजे, काय दोष नसलं. स्वतःकडे बघत राहायचं सारखं. आरशात आपण बघतो काय कुठे काही लागलं तर नाही इकडे तिकडे, तसं बघत राहायचं की कुठे काय झालं तर नाही, आम्हाला कुठे काय लागलं तर नाही, आम्ही कुठे स्वार्थ तर करत नाही, कुठे स्वतःला चुकवत तर नाही. म्हणजे दुटप्पी पणा करून सहयोग चालत नाही. I'm just telling them, with hypocrisy, with a double standard, you cannot manage Sajog. You cannot cheat yourself. You cannot cheat others. Cheating is not allowed. If you do cheating, you will cheat your Kundalini. Kundalini knows everything. तेव्हा थोडीशी हिम्मत करायला पाहिजे, थोडीशी मेहनत करायला पाहिजे आणि लक्षात घेतलं पाहिजे की अशी सुसंधी कधीच कुणाला लाभलेली की परमेश्वराचं कार्य करायचं, परमेश्वराची शक्ती मिळवायची आणि परमेश्वराच्या साम्राज्यात आनंदात राहायचं, असं तिन्ही कधी मिळालं नाही. परमेश्वराला लोक 3 गोष्टी मागतात. सामिप्य म्हणजे तुमच्या जवळ असू द्यावे, सालोक्य तुम्ही दिसले पाहिजे, आणि तुमचा सहवास घडला पाहिजे. हे तिन्ही तर झालंच आमच्या आल्यामुळे, आपोआप झालं. पण आम्ही एक चौथी वस्तू तुम्हाला दिली, एक फार महत्वाची चौथी वस्तू आम्ही तुम्हाला दिलेली.
ते म्हणजे तादात्म्य. आमच्या हृदयात आम्ही बसून घेतलंय तुम्हाला. काही काही सहयोग इतके चांगले आहेत की त्यांच्या नुसता विचार मनात आला की आनंदाच्या नुसते मला असं वाटतं की सागरात मी पोहायला लागले. आणि काही काही सहयोग इतके आहेत की विचारच नको रे बाबा त्यांचा असं वाटतं. तेव्हा या चारही गोष्टी तुम्हाला सहयोगात मिळाल्या, त्या कोणालाही मिळाल्या नाही. कोणाला सालोक्य मिळालं, कोणाला सामिप्य मिळालं, कोणाला सान्निध्य मिळालं, पण तादात्म्य फार कमी लोकांना. आणि ज्यांना तादात्म्य मिळालं त्यांना पहिले तिन्ही वस्तू मिळाल्याच नाहीत, नुसतं तादात्म्य मिळालं. त्यांनी परमेश्वराला कधी पाहिलं नाही, त्याच्या समीप आले नाही आणि त्याचा सहवास मिळाला नाही. फक्त त्यांनी तादात्म्यात सगळं मिळवून घेतलेलं होतं. पण आता हे सगळं तुम्हाला मिळाल्यानंतर केवढी उन्नती व्हायला पाहिजे आपली. पण त्या लोकांची गोष्ट अशी होती की ते हजारो वर्षापासून परमेश्वराला शोधतच होते. सुखरूत फार होती आणि तुमची पुण्याई असलीच पाहिजे म्हणा, त्याशिवाय होणार नाही. पण ह्या जन्मात आता आपण पुण्य केलं पाहिजे. पूर्वजन्मात आपण जी कर्म केली त्याच्यामुळे आपल्याला त्रास झालेले, ही गोष्ट खरी कबूल. आम्ही पूर्वजन्मात जर चांगले वागलो असतो तर आम्हाला एवढा त्रास झाला नसता. पण आता ह्या जन्मात आणखी मूर्खपणा केला तर पुढल्या जन्मात काय होणार आहे की साक्षात तुम्हाला आदिशक्तीने सगळं दिल्यावर सुद्धा तुम्ही अशा मूर्खपणाने वागले तर पुढल्या जन्मात तुमचं काय होणार आहे ते मला चित्र दिसत नाही. कारण इतकं भेसूर आहे ते काय होणार. कारण असं कधी झालं नाही, इतकं कधी परमेश्वराने दिलंच नाही, इतकं कधी कोणी मिळवलंच नाही. आणि ह्यावरही तुम्ही अशा रीतीने वागले तर काय होणार ते मला चित्र समजत नाही, म्हणजे लक्षातच येत नाही कसं बघायचं ते. कारण तसं कधी झालंच नाही. आणि म्हणून फार याची गरज आहे की डोळ्यावरचा पडदा काढून सहयोगामध्ये रत झालं पाहिजे. अहंकाराचा पडदा विशेष. हे लोक तुमच्यापेक्षा पुष्कळ जास्त शिकलेले, फार श्रीमंत, अत्यंत कर्तबगार लोक आहेत. पण त्यांच्या लक्षात येतं आणि तुमच्या येत नाही. कारण बुद्धीला तीव्रता नाही, शुद्धता नाही. शुद्ध बुद्धी असायला पाहिजे, बुद्धी शुद्ध असायला पाहिजे. बुद्धी उलटीकडे का जाते, कारण शुद्ध नाही, शुद्ध बुद्धी पाहिजे. एकदा शुद्ध बुद्धी तुम्ही उतरले म्हणजे गोष्ट लक्षात येईल. आणि मी असं का करतो बाबा, मला असं का सुचत नाही, असं माझं ठीक का मी करून घेत नाही असं वाटेल. आणि मग लगेच तुम्हाला ती शक्ती येईल आणि स्वतःला तुम्ही उत्तमोत्तम करून घ्या. सहयोगाचे अनेक नियम आहेत, ते फार सोपे आहेत, काही कठीण नाही. तुम्हाला काही विशेष करावं लागणार नाही, ते तुम्ही पाळावेत. पण सर्वात मुख्य म्हणजे ज्याला म्हणतो आपण लगन, कोणत्या गोष्टीच्या मागे त्याला चिकाटी. पण चिकाटी शब्दामध्ये थोडस तरी असं वाटतं की जरासा त्रास आहे. पण लगन शब्द असा सुंदर आहे की त्याला लागले आता. तेव्हा आपल्याला स्वच्छ ठेवलं पाहिजे, रोज ध्यान केलं पाहिजे. आणि आपण आज ध्यान केलं ह्याचं आपण दुसऱ्यांना काय दिलं, परमेश्वराने हा मेवा दिला सुखाचा, आपण दुसऱ्याला काय दिलं असा विचार केला पाहिजे. कोणाजवळ आपले मोठे मोठे साधू संत झाले, कोणी श्रीमंत नव्हते, अवतार सोडा, पण बाकी साधू संतांजवळ कुठे एवढे पैसे होते. पण सगळ्यांनी केवढं दान देऊन ठेवलेलं आहे आणि मागितलं काहीच नाही देवाकडनं. तसंच आपण झालं पाहिजे. थोडं अंगाला तस होतो, कधी त्रास होतो, काय होतं, काय हरकत आहे, देवाचं काम करतोय हो. देवाच्या कामासाठी लोकांनी किती हालापेष्टा उचलल्या. आणि आता सगळं माहित असून सगळं समजून आपण नाही केलं तर आपलं काय होणार आहे, मला ते समजतच नाही काय होणार आहे. म्हणजे अजून त्याचं चित्र रेखाटू शकत नाही, म्हणजे भयंकरच प्रकार होणार आहे तो, असं दिसतंय मला. तेव्हा कृपा करून सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी. ध्यान धारणा रोज करायची, मुलांना करायला लावायचं आणि स्वतःची प्रगती करून घ्यायची आणि सन्मार्गात राहायचं. सहयोगामध्ये आम्ही कोणताही धर्म, जाती, कसलाच भेद मानत नाही आणि म्हणून कोणत्याही धर्म, जाती भेदाला मान्यता द्यायची नाही. जर तुम्ही दिली तर ती चुकीची गोष्ट आहे, कोणत्याच नाही. आता ठीक आहे, तुमच्या मुलीची लग्न तुमच्या जातीचं करायची असली तर करा, पण जर नाही झाली तर बाहेर करायला काय हरकत आहे. म्हणजे तुमची जाती बाह्य नाहीये, पण त्याबद्दल
आपले विचार विशाल केले पाहिजेत. आपण विश्व प्रेमात आलेले आहेत, विश्व धर्मात आले आहोत. आपले जोपर्यंत असे प्रगल्भ विचार होणार नाही त्या कोणत्या विचारांनी मनुष्य सहयोग करू शकत नाही. हे विचार आगरकरांनी टिळकांनी किती वर्षापूर्वी आपल्या पुढे मांडले होते, पण आज सहयोगामध्ये हे साकार होणार आहे. कितीतरी गोष्टी, सामाजिक गोष्टी, आपल्या देशातल्या राजकीय गोष्टी, तशाच आपल्या आर्थिक गोष्टी, ह्या सर्व आपण ठीक करू शकतो जर आपले विचार प्रगल्भ झाले, आपण खरोखर थोर झालो. त्या मुलाला इकडे बसवा, मुलाचं ठीक नाही, इकडे बसा. जिभा वगैरे दाखवायच्या नसतात. मुलांना शिस्त लावा. मुलांच्या शिस्ती बघायला पाहिजे. वागता येत नाही म्हणजे कसं वागता येत. आता अजून तरी ते आले नाहीत. काय तुम्हाला मी 100दा सांगितलं की बायकोचा पदर धरून चालू नका. आणि तुम्ही लीडर आहात आणि लीडरनी आपलं महत्व समजलं पाहिजे. सगळ्यांनीच धडा घ्यावा. Leaders should never make importance of their wife or their husband. Not at all. Otherwise, you'll ruin us completely. Or we might have to take out a rule that nobody who has a wife or a husband is going to be a leader. One of the two things. Or children. It's terrible it is sometimes. See now, किती आता यांना जायचंय अकलूसला. तुझी वाट बघून बघून आम्ही थकलो. चला या पुढे. आणि बकरे तुम्ही पुढे आला कशाला घातलं? तुमचं काय मत होतं? तुम्ही आपल्या बायकोसाठी, तुम्ही दोघांनी पुढे यायचं. शेवलेकरांनी तुम्हाला सांगितलं या, ते यायचं की नाही? त्या बायकांना मागून या द्यायचं असतं. माझं असं म्हणणं नाही की बायकांना तुम्ही छळा किंवा त्रास द्या, पण जिथे जे जरुरी असतं तिथे असतं. कामाच्या वेळेला काम. आणि या बायकांनी सुद्धा समजलं पाहिजे. या बायकांचं पण फार चुकतं की नवऱ्याला प्रत्येक गोष्टीमध्ये नाडायचं. फार चुकतं इथल्या बायकांचं. हे अर्धवटपणामुळे होतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी आमच्या साहेबांना कधीही ऑफिसमध्ये फोन करत नाही, कधीही त्यांची गाडी वापरत नाही, कधीही त्यांच्या सेक्रेटरीला मी काही काम सांगत नाही, कधीही आजपर्यंत. म्हणजे त्या रेकॉर्ड आहे. तुम्ही विचारून घ्या त्यांना. आणि एकदा फक्त आम्ही ह्याला गेलो होतो ऑस्ट्रियाला आणि मला जर्मनीला जायचं होतं. तर तिथले अम्बॅसेडर कोण आहेत ते मी विचारलं. म्हटलं विचारते साहेबांना तुमच्या ओळखीचे आहेत का म्हणून. त्याच्यासाठी मी फोन केला तर ते धापा टाकत 3 माळे चढून वर आले. एक्सकेलेटर सुद्धा घेतलं नाही. आणि 5 मिनिटं ते हेच म्हणे, तू बरी आहेस का, काय झालं तुला, ऍक्सिडेंट झाला का, अमुक. अरे म्हटलं ठीक आहे बाबा, ऐकून तर घ्या. कारण मी फोनच करत नाही. मेले तरी करणार नाही. त्यांना माहिती तेव्हा काहीतरी असलं पाहिजे असं वाटलं. कधी म्हणून कोणत्याच गोष्टीला ते बाहेर निघाले, काही गाण्याचं तुझ्यासाठी. म्हटलं काही आणायचं नाही, तू सरळ आपल्या घरी या, मला काही. त्यांच्या कामात नेहमी मदत करायची. आणि कधीही तुम्ही विचारून घ्या त्यांना, कधीही त्यांच्याकडनं एका पैशाची तक्रार नाही. त्यांनी संसार चालतो जगामध्ये. पण सारखं टुमणं लावत राहायचं, माझं हे असं, माझं काय झालं. त्या बायकांना कोण पळून नेणार आहे काय एकट्या याला? जबरदस्तीमध्ये कमी नाहीत बायका. आता महाराष्ट्रात खूप सुरू झालंय, मला दिसतंय ते. जबरदस्तीपणामध्ये काही कमी नाही. आणि माखी अगदी भागूबाई भित्र्या, फार भीती वाटते. पण जे करायचं ते करणारच. आणि वरून फार भीती वाटते. कसली? तुमचीच तुम्हाला वाटत असेल, कारण सारे जग तुम्हाला भीत आहे. नवऱ्याला डॉमिनेट नाही करायचं. सहयोगात अलाउड नाहीये. बाईचं आपलं स्थान आहे, पुरुषाचं आपलं स्थान आहे. रामाने सीताला सोडली, सीतेने रामाला सोडलं, पण आपल्या पद्धतीने. तिने सोडलं त्याला, पण आपल्या पद्धतीने सोडलं तिने. रानात नेऊन नाही सोडलं, जगातच सोडून गेली निघून. तुम्हाला अजून आपली पद्धत माहिती नाही, शक्तीची पद्धत काय असते ते शिकलं पाहिजे. आणि नुसतं वरतवर दाखवायचं, नवऱ्याला जबरदस्ती करायची अगदी शोभत नाही.
आणि आजकालच्या मुलींचंही पण तेच सांगते परत, म्हणजे आता परत आपल्याला भाषण होणार नाहीत. आपल्या मुलींना सुद्धा असं सांगायचं, वचकून राहायला पाहिजे, मान ठेवला पाहिजे. नवऱ्याची टिंगल उडवायची म्हणजे खास पद्धत आहे. नवऱ्याचा मान ठेवायचा नाही म्हणजे आधी फार शिस्त झाली. नवऱ्यापासूनच आपल्याला घरामध्ये पॉवर येते, शक्ती येते. जसं प्राईम मिनिस्टर आहे आणि त्याचा डेप्युटी मिनिस्टर आहे, तो जर प्राईम मिनिस्टर समोर बोलला तर शोभेल का त्याला? असं झालं होतं एकदा, सांगते तुम्हाला कारण आता वेळ आली म्हणून. एकदा मी लंडनला होते, हे वाजपेयी साहेब परराष्ट्र मंत्री होते. मला काय माहित कोण वाजपेयी नाही कोण कोण. तर त्यांनी आम्हाला जेवायला बोलवलं, तिथे प्राईम मिनिस्टर नाही, तर आम्ही गेलो होतो. आपले प्राईम मिनिस्टर होते मोरारजीभाई, त्या सांगितलं की दारू बिरू काय वाटायची नाही, लोक केलं पाहिजे, ह्या लोकांना दारूची सवय आहे तर दारू दिलीच पाहिजे. तर मला काय माहिती परराष्ट्र मंत्री काय. मी म्हटलं का हो, आपल्या हे लोक आपण त्यांना दारू दिली पाहिजे, सगळं दिलं पाहिजे, ते आपलं काही करतात का? आपल्या ताटावर बसून जेवतात का? आपल्या देशात आले तर कशाला एवढी गुलामी करायची? मला काय माहिती परराष्ट्र मंत्री साहेबांनी परत दिवसलं म्हणे, अगं हा वाजपेयी, म्हटलं जाऊ दे, त्याला मीन स्पाईस करून टाकलं मी. म्हटलं तुमचे प्राईम मिनिस्टर आहे, तुम्ही कोण होता बोलणारे? आपले जर प्राईम मिनिस्टर म्हणतात तर त्यांच्या बरोबर उभं झालं पाहिजे आपण. तुम्ही मध्ये चोमडेपणा करणारे कोण? परराष्ट्र मंत्री असले तरी सुद्धा तसंच बायकांचे शोभा तिथून येते, अशोभनीय वागायचं नाही. फार त्याचे अनुभव आलेत, फार आश्चर्य वाटतं मला. आणि अशी भूत येणार, ज्या बायका अशा रीतीने वागतील त्यांना भूत येणार, भूत जाणार आहे. नवऱ्याचा मान ठेवला पाहिजे, पहिली गोष्ट. बरं, आता आपलं पूजनाला आले तर आता बसूया पुढे. त्या कोण गोलप पण आहेत, त्या गोलपांना आम्ही बोलवलं, घ्या. तर बसलोय तेव्हापासून त्यांना जायचंय, चला घ्या आता ताट घ्या. चित्त सहस्त्र चक्रावर इन्स्ट्रुमेंटल ऐकूया थोड्या वेळासाठी.
grand ovation for the person who originally composed Ram Shodile. Let's all stand up and give him a... पूर्णपणे चित्त सहस्त्राच्या खालून 3 महामंत्र. त्वमेव साक्षात् श्री महालक्ष्मी महासरस्वती महाकाली त्रिगुणात्मिका कुण्डलिनी साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः. ॐ त्वमेव साक्षात् श्रीकल्की साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः. ॐ त्वमेव साक्षात् श्रीकल्की साक्षात् श्री सहस्रार स्वामिनी मोक्ष प्रदायनी माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः. कलेक्टिव्ह प्रार्थना करूया. परमपूज्य श्री माताजी, आपण आम्हाला ध्यानातील आनंद दिलात, आम्हाला मार्गदर्शन केलं, आम्हाला उन्नत केलं, त्याबद्दल आम्ही आपले अत्यंत ऋणी आहोत. परमपूज्य श्री माताजी, आमच्या आध्यात्मिक उत्थानामध्ये बऱ्याच गोष्टी आम्हाला खाली ओढत आहेत, तर कृपा करून खाली ओढणाऱ्या गोष्टी आपण नष्ट करा व आमच्या मार्गात येणारे सर्व प्रकारचे अडथळे दूर करावेत. परमपूज्य श्री माताजी, संपूर्ण विश्वामध्ये विश्व निर्मल धर्माचा प्रसार व प्रचार होऊन अधिकाधिक लोकांना आत्मसाक्षात्कार मिळावा व आपल्या या वैश्विक कार्यातील आपण आम्हाला उत्तम असं माध्यम बनवावं, अशा आपल्या चरणी प्रार्थना करत आहोत. परमपूज्य श्री माताजी, आपल्या चरणावर आमचे कोटी कोटी कुंडलीने बांधून बंधन घ्यायचे, प्रणाम करायचे.
सर्वांना जय श्री माताजी. थँक्यू दादा. जय श्री माताजी. सर्वांच्या जस्ट माहितीसाठी आपण विक्रांत चांगलं काम केलं की आपण आपल्या विश्व निर्मल धर्माची निर्मलानंद मेळाचं यूट्यूब चॅनल आपला बनवला, कारण फ्युचरमध्ये आपल्याला तो काम येईल. जेवढे जे दादांचे बाकी सगळे जे मेडिटेशन राहतील ते सगळे ह्याच्यावर रेकॉर्ड होऊन राहतील. वी नेव्हर नो फ्युचर कामी येतील दुसऱ्यांच्या पण. त्यामुळे ते विक्रांतनं चांगलं काम केलं, त्यामुळे धन्यवाद विक्रांत. थँक्यू. आणखी पुढच्या कधी मोठा प्रोग्रामकडे असेल तर यूट्यूब झूम कमी पडतं झूमच्या ह्याच्यातनं, तर ते यूट्यूब लिंक चांगलं होतं, दिसायला चांगलं दिसतं, यांच्यातनं कामी येईल. तर जस्ट तुमच्या माहितीसाठी सगळ्यांच्या जस्ट हे केलं. तर थँक्यू व्हेरी मच सगळ्यांना. जय श्री माताजी. हॅव अ नाईस डे. जय श्री माताजी. जय श्री माताजी. या भेटूया पुढच्या नेक्स्ट सॅटर्डे. जय श्री माताजी.